नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण स्कॉलरशिप 2023-24 साठी विषय बुद्धिमत्ता चाचणी याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आज आपण परीक्षा मंडळाची प्रश्नपत्रिका 2019 सालची प्रश्नपत्रिका यामधील उदाहरणांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आणि ट्रिक्स पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 26. रा यो श द दूर क ग या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? ऑप्शन्स आहेत श, यो, रा आणि द. रा, यो, श, द, दूर, क, ग या अक्षरापासून मिळणारा अर्थपूर्ण शब्द आहे दुग्ध शर्करा योग. यातील मधलं अक्षर, मधल्या अक्षरापासून सांगितले मधलं अक्षर क आहे. याच्या उजवीकडील दुसरे अक्षर यो आहे. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 27 ते 31. सूचना: गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा. 27वा प्रश्न आहे रोम, बर्लिन, हॅम्बुर्ग आणि म्युनिक यात गटात न बसणारी पद ओळखायचं आहे. ऑप्शन आहेत, हे दिलेले ऑप्शन्स आहेत. तर रोम हे शहर इटली या देशामध्ये आहे आणि बर्लिन, हॅम्बुर्ग आणि म्युनिक ही शहरे जर्मनी या देशामध्ये आहेत. म्हणजे रोम हे पद गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 28. आकृत्या दिलेल्या आहेत, यात गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. आकृती क्रमांक 1, 2, 3 मध्ये कोपऱ्याला असणारी जी चिन्ह आहेत त्या चिन्हांचा क्रम घटीवत किंवा प्रतिघटीवत सारखाच आहे, परंतु कोपऱ्यातील चिन्हांचा घटीवत किंवा प्रतिघटीवत क्रम हा पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र विसंगत आहे. म्हणजे कारण तर त्रिकोणाच्या दोन्ही बाजूला, दोन्ही अंगास एक भरीव वर्तुळ जे डॉट आणि स्टार ही चिन्ह दिली आहेत, इथं मात्र एकाच बाजूला आहेत. जे ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 29. यामध्ये आतल्या चौकोनामध्ये असणारी जी 4 चिन्ह दिली आहेत ती चिन्ह पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायातील आकृतीमध्ये सारख्याच क्रमानं आहेत, परंतु पर्याय 4 मध्ये मात्र इथं 2 वर्तुळ दिलेले आहेत आणि इकडं मात्र एकच वर्तुळ आहे. एका वर्तुळात 3 रेघा दिलेल्या आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मध्ये वर्तुळात 3 रेघा असणारा भाग या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत घटक आहे. प्रश्न क्रमांक 30. 72, 13, 53, 57, 55, 49 आणि 87, 29 यातलं वेगळं पद आपल्याला ओळखायचं आहे. प्रत्येक पदातील पहिली संख्या आणि शेवट संख्यांचा गुणाकार मधली संख्या मिळते. 7 गुणिले 3 21, 5 गुणिले 7 35, 5 गुणिले 9 45 संख्या येते, इथं 54 आहे. म्हणजेच 55, 49 हे गटात बसत नाही. पुढील पदामध्ये 8 गुणिले 9 72च येते. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 31. सीओ, बीएक्स, डीएल आणि एफएच गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. तर सीओ या पदामध्ये ओ हा इंग्रजी स्वर आहे आणि सी हे व्यंजन आहे, म्हणजे एक इंग्रजी स्वर आहे. आणि पुढील तिन्ही पदामध्ये बीएक्स, डीएल आणि एफएच या तिन्ही पदामध्ये दोन्ही वर्णाक्षर व्यंजने आहेत. म्हणजे सीओ हे पद गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 32. अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट पण ब च्या वयाच्या दीडपट म्हणजे 3/2 पट आहे. त्यांच्या वयांची बेरीज 52 वर्षे असल्यास क आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर किती? ऑप्शन्स आहेत 3 4, 3 2, 2 5 आणि 5 3.
अ ब क यांच्या वयांची तुलना करताना वयाची दीडपट दुप्पट निमपट करता येईल अशाच संख्या ठिकाणी आपण निवडायच्या आहेत. 1 2 3 4 अशा संख्यांची दीडपट निमपट करता आली पाहिजे. समजा आपण ब चे वय 4 मानलं तर ब च्या वयाच्या दीडपट अ चे वय आहे म्हणजे 4 ची दीडपट 6 येईल. अ चे वय 6 आले. अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे क चं वय अ च्या निमपट येईल 3 येईल. म्हणजे त्यांची गुणोत्तर आपण लक्षात घेतली तर 6 4 4 3 अशी गुणोत्तरे मिळतील. त्यांच्या वयांची बेरीज 52 वर्षे आहे म्हणून गुणोत्तरांची बेरीज केली तर गुणोत्तरांची बेरीज 13 येईल. 13च्या 4 पट 52 आहे म्हणजे त्यांची वय गुणोत्तराच्या 4 पट असली पाहिजेत. अ चे वय 6 गुणिले 4 24 येईल. ब चे वय 4 गुणिले 4 16 येईल आणि क चे वय 3 गुणिले 4 12 येईल. म्हणून ब ला क क आणि ब म्हणजे क ला ब हे गुणोत्तर विचारलेले आहे. क ला ब बरोबर क च वय आहे 12 आणि ब च वय आहे 16 12 असं 16 भाग जर घालवला संक्षिप्त रूप दिलं तर 4 त्रिक 12 4 चौक 16 3 4 हे गुणोत्तर मिळेल. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 33. पुढील संख्यांच्या मानेतील सूत्र ओळखून प्रश्नाच्या जागी येणाऱ्या उत्तराचा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी त्रिकोणामध्ये संख्या दिलेल्या आहेत 4 8 2 10 6 9 4 13 2 2 2 4 प्रश्नचिन्ह 9 1 10. ऑप्शन्स दिलेले आहेत वर्गमुळात 9 3 9 आणि वर्गमुळात 91. तळाकडील दोन संख्यांच्या गुणाकाराचे वर्गमूळ 8 गुणिले 2 16 16चे वर्गमूळ 4. त्यानंतर 9 गुणिले 4 चे वर्गमूळ 9 गुणिले 4 36 36चं वर्गमूळ 6 ही वरील संख्या मिळते. याच पद्धतीनं 2 गुणिले 2 4 4चं वर्गमूळ 2 ही वरील संख्या मिळणार आहे. हे सोडवण्याची प्रत्येक पदामध्ये आपण फक्त तपासून बघायचं आहे. त्यानंतर शेवटच्या मध्ये 9 गुणिले 1 9 गुणाकार येईल. 9चे वर्गमूळ आपल्याला काढायचं. 9चे वर्गमूळ वर्गमुळात 9 ही संख्या पर्यायामध्ये दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. आणि वर्गमुळात 9ची किंमत जर आपण काढली तर वर्गमुळात 9ची किंमत 3 येते. पर्याय क्रमांक 2. असे 2 पर्याय ठिकाणी आपल्याला मिळतील. पुढील प्रश्न क्रमांक 34. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आकृती दिलेली आहे. ऑप्शन्स आहेत 11 28 12 आणि 13. या आकृतीतील भागांना आपण नावे देऊया ए बी सी डी ई एफ जी अशी 7 भागांना 7 नावे दिली. आता एक भाग असणारे त्रिकोण किती आहेत तर ए बी सी डी ई आणि जी. एफ हा त्रिकोण होऊ शकत नाही. असे 6 त्रिकोण मिळतात. 2 भागांचे त्रिकोण ए आणि जी, त्यानंतर सी आणि डी, डी आणि ई, एफ आणि जी असे 4 त्रिकोण मिळतात. 3 भागांचे त्रिकोण बी सी डी या 3 भागांचा एक त्रिकोण, ई एफ जी या 3 भागांचा एक त्रिकोण असे 2 त्रिकोण मिळतील. आणि 4 भागांचे त्रिकोण ए बी सी डी या 4 भागांचा एकच त्रिकोण मिळतो. एकूण त्रिकोण किती होणार आहेत तर 6 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 बरोबर 13 त्रिकोण मिळतील. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 35 ते 39 सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हा जागी अचूक पर्याय निवडा. 35वा प्रश्न आहे विजय तेंडुलकरला फुलपाखरू तर प्रश्नचिन्हास मोरपिसे. ऑप्शन्स आहेत अरविंद गोखले, अण्णाभाऊ साठे, अनंत काणेकर, आचार्य अत्रे. फुलपाखरू या कथेचे लेखक विजय तेंडुलकर आहेत तर मोरपिसे या कथेचे लेखक अनंत काणेकर आहेत म्हणून ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 36. आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या 2 आकृत्यामधील संबंध ओळखून तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये संबंध दर्शवणारी आकृती पर्यायामधून आपल्याला शोधायची आहे. तर पहिल्या आकृतीमध्ये फुलपाखरू जर प्रति घटीवत दिशेनं 90 अंशातून फिरवले तर दुसरे पद मिळते. त्याच पद्धतीनं
तिसऱ्या आकृतीतील फुलपाखरू जर प्रति घटिवत 90 अंशातून फिरवले तर पर्याय क्रमांक 3 मधील आकृती आपल्याला मिळते. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 37. 17ला 297 तर 13ला प्रश्नचिन्ह. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. ऑप्शन्स दिलेले आहेत 177, 182, 173 आणि 165. पहिलं पद आणि दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये असतो. पहिल्या पदाचा वर्ग केला, 17चा वर्ग 289 अधिक त्यामध्ये 8 मिळवले, 289 अधिक 8 बरोबर 297 हे दुसरे पद मिळते. त्याच पद्धतीनं 13चा वर्ग 169 अधिक 8 बरोबर 177 मिळेल. ऑप्शन नंबर 1. एक पर्याय मिळाला. दुसरा पर्याय आपण शोधूया. पहिल्या पदामध्ये पुन्हा संबंध शोधायचा आहे. 17चा वर्ग अधिक 17 मधील अंकांची बेरीज मिळवायची. 17चा वर्ग 289 अधिक 17 मधील अंकांची बेरीज 1 अधिक 7 8. 289 अधिक 8 बरोबर 297 हे दुसरे पद मिळते. याच पद्धतीनं 13चा वर्ग अधिक 13 मधील अंकांची बेरीज 1 अधिक 3. 13चा वर्ग 169 अधिक बेरीज 4 बरोबर 173 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 3. पुढील उदाहरण क्रमांक प्रश्न क्रमांक 38. 22ला 462 तर कोणत्या संख्येस 756? ऑप्शन्स आहेत 29, 24, 27 आणि 28. बघूया आपण. 22चा वर्ग वजा 30 संख्या, संख्येचा वर्ग वजा 30 संख्या हे सूत्र वापरतोय. 22चा वर्ग 484 वजा 22 बरोबर 462 हे दुसरे पद मिळाले. आता या पर्यायामधील कोणत्या संख्येचा वर्ग करून त्यातून 30 संख्या वजा केल्यास 756 मिळेल? तर 28चा वर्ग 784 वजा 30 संख्या 28, 784 वजा 28 बरोबर 756 मिळते. म्हणजेच प्रश्नाच्या या ठिकाणी 28 संख्या असली पाहिजे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 39. जे अपॉन ई, जे भागिले ई ला टी छेद जे तर यल छेद एफ ला प्रश्नचिन्ह. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. ऑप्शन्स दिलेले आहेत आर छेद एफ, एक्स छेद यल, एन छेद जी आणि एक्स छेद यम. जे छेद ई, जे चा क्रमांक 10, ई चा क्रमांक 5, 10 छेद 5 बरोबर 2. त्यानंतर टी छेद जे, टी चा क्रमांक 20, जे चा क्रमांक 10, 20 छेद 10 बरोबर 2. यल छेद एफ, यल चा क्रमांक 12, एफ चा क्रमांक 6, 12 छेद 6 बरोबर 2. म्हणजेच गुणोत्तर जर आपण काढली तर गुणोत्तरांना संक्षिप्त रूप दिल्यास समान किंमत मिळते 2 2. इथंही 2 आलेला आहे म्हणजे पुढची किंमत आपल्याला 2 मिळणार आहे. तर पर्याय आपण चेक करूया. आर छेद एफ, आर चा क्रमांक 18, एफ चा क्रमांक 6, 18 छेद 6 बरोबर 3. म्हणजे हा पर्याय तर काय बसत नाही. एक्स छेद यल, एक्स छेद यल, एक्स चा क्रमांक 24, यल 12 म्हणजे 24 छेद 12 बरोबर 2. त्यानंतर एन छेद जी, एन चा क्रमांक 14, जी चा 7, 14 छेद 7 बरोबर 2. त्यानंतर एक्स छेद यम, एक्स चा क्रमांक 24, यम 13, 24 छेद 13 अपूर्णांकामध्ये आहे तसंच राहणार आहे. म्हणजेच समान किंमत 2 2 येणारे पर्याय आहेत. एक्स छेद यल ही किंमत 1 2 येते. एक्स छेद यल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर एन छेद जी याची किंमत सुद्धा 2च येते म्हणून पर्याय क्रमांक 3 हा ऑप्शन मिळेल. पुढील प्रश्न क्रमांक 40. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर अजय असून अजयच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर राकेश उभा आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले आहेत?
ऑप्शन्स आहेत 13, 17, 19 आणि 15. एका रांगेमध्ये काही मुले उभी आहेत. मध्यभागी अमर आहे. अमरच्या उजवीकडं 7व्या क्रमांकावर, उजवीकडं म्हणजे राईट साइड, 7व्या क्रमांकावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7व्या क्रमांकावर अजय उभा आहे. आणि अजयच्या डावीकडं 12व्या क्रमांकावर राकेश उभा आहे. म्हणजे अमर मध्यभागी आहे आणि अमरच्या उजवीकडे 7 मुले आहेत, म्हणजे डावीकडे सुद्धा 7 मुले असलीच पाहिजेत. म्हणजे 7 आणि हे 7 14 आणि अमर 1 15. म्हणजेच अमरच्या डावीकडे 7 मुले आहेत. म्हणजे रांगेत एकूण मुले 7 अधिक अमर अधिक उजवीकडील 7 बरोबर अशी एकूण 15 मुले रांगेत उभी आहेत. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 41. सोबतच्या आकृतीत लाकडी खेळण्याला एकूण पृष्ठे किती? लाकडी खेळणे या ठिकाणी दिलेलं आहे. ऑप्शन्स आहेत 16, 15, 17 आणि 18. बघूया आपण प्रत्यक्ष या पृष्ठांची संख्या मोजूया. 1, 2, 3, 3च्या विरुद्ध बाजूला असणार एक 4, त्यानंतर इकडचं एक 5, हे खालच्या बाजूला असणार 6, हे उभं पृष्ठ 7, हे सपाट पृष्ठ 8, इकडे बाजूला असणार 9, हे समोरचं पृष्ठ 10, हे वरचं पृष्ठ 11, हे बाजूचं पृष्ठ 12, हे समोरचं पृष्ठ 13, हे बाजूचं पृष्ठ 14, हे बाजूचं पृष्ठ 15 आणि तळाकडील पृष्ठ एक 16. हे अखंड खेळणं आहे, त्यामुळे तळाकडे एकच पृष्ठ असणार आहे. म्हणजे एकूण 16 पृष्ठे आहेत. आकृतीत लाकडी खेळण्याला एकूण 16 पृष्ठे आहेत. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 42 ते 43. सूचना. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी वेन आकृती दिलेली आहे. त्रिकोण कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंचा संघ आहे. वर्तुळ खो खो आणि आयत क्रिकेट. यामध्ये खेळाडूंची संख्या प्रत्येक भागामध्ये दिलेली आहे. यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 42. फक्त 2च खेळ खेळता येणारे खेळाडू किती आहेत? ऑप्शन्स आहेत 26, 9, 21 आणि 16. म्हणजे कबड्डी आणि खो खो म्हणजे फक्त त्रिकोण आणि आयत यात सामायिक असणारी फक्त त्रिकोण आणि आयत. आयतामध्ये फक्त त्रिकोण आणि आयत यामध्ये सामायिक असणारे ते वर्तुळात असता कामा नयेत असे 4 खेळाडू आहेत. त्यानंतर फक्त त्रिकोण आणि वर्तुळ, फक्त त्रिकोण आणि वर्तुळ आयतामध्ये ते असले नाही पाहिजेत. म्हणजे 3 फक्त खेळाडू यामध्ये आहेत. फक्त त्रिकोण आणि वर्तुळ यात सामायिक 3 खेळाडू आहेत. त्यानंतर फक्त वर्तुळ आणि आयत म्हणजे त्रिकोणामध्ये नसणारे असे 14 खेळाडू यामध्ये आहेत. म्हणजे फक्त 2 खेळता येणारे खेळाडू किती आहेत? 4 अधिक 3 7 अधिक 14 21 खेळाडू होतील. ऑप्शन नंबर 3. यातला दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. खो खो खेळणारे असे किती खेळाडू आहेत की ज्यांना कबड्डी खेळता येत नाही? ऑप्शन्स आहेत 20, 27, 16 आणि 13. आकृती दिलेली आहे. खो खो खेळणारे म्हणजे वर्तुळामध्ये आहेत पण कबड्डी न खेळणारे म्हणजे त्रिकोणामध्ये नाहीत. वर्तुळामध्ये आहेत परंतु त्रिकोणामध्ये नाहीत असे किती खेळाडू आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये 2, 11 आणि 14 आहेत. म्हणजे वर्तुळात आहेत परंतु त्रिकोणात नाहीत असे खेळाडू 2 अधिक 11 अधिक 14 आहेत. बरोबर 27 खेळाडू आहेत की जे खो खो खेळणारे आहेत परंतु त्यांना कबड्डी खेळता येत नाही. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 44. एका लीप वर्षाची सुरुवात रविवारी झाली असल्यास 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असणारा संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल? ऑप्शन्स आहेत शनिवार, रविवार, शुक्रवार आणि सोमवार. 1 जानेवारी लीप वर्षाची सुरुवात रविवारने झालेली आहे म्हणजे 1 जानेवारीला रविवार आहे. 15 मे पासून 18 दिवस रजा म्हणजे मे महिन्यातील 17 दिवस
आणि जून महिन्यातील 1 दिवस म्हणजे 18 दिवस तो रजेवर आहे. म्हणजे संतोष हा 2 जून रोजी कामावर हजर होणार आहे. म्हणजे 2 जूनचा वार आपल्याला काढायचा आहे. आता यामध्ये जानेवारीमध्ये राहिलेले दिवस, कारण जानेवारीतला 1 जानेवारीला रविवार आहे, म्हणजे राहिलेले दिवस 30 आहेत. फेब्रुवारीचे 29, मार्चचे 31, एप्रिल 30, मे 31 आणि जूनचे 2 जून पर्यंत आपल्याला जायचं आहे. जूनचे 2 असे एकूण दिवस किती होतील? एकूण दिवस 153. 30 अधिक 29 अधिक 31 अधिक 30 अधिक 31 अधिक 2 बरोबर 153 दिवस होतील. म्हणजे 153 भागिले आठवड्याचे वार 7 बरोबर 21 आठवडे अधिक 6 दिवस बाकी उरेल. बाकी 6 आहे म्हणजेच रविवारपासून 6 दिवसाने पुढील वार, रविवारपासून 6 दिवस पुढील वार शनिवार येतो. म्हणजे संतोष शनिवारी कामावर हजर होईल. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 45. सोबतच्या चौकटीत प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल? इथं चौकटीतील संख्या आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून 5, 3, 6, 51, 39, 6, 8, 7 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 4, 6, 9 आणि 2. बघूया आपण. उभ्या मांडणीमध्ये आपण विचार केला तर 5 अधिक 51 अधिक 8 यांची बेरीज 64 येते. 64 ही 8चा पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर 3 अधिक 39 42 अधिक 7 49 बेरीज येते आणि 49 ची संख्या 7चा पूर्ण वर्ग आहे. त्यानंतर 6 अधिक 6 12 येईल. 12 मध्ये पर्यायातील कोणती संख्या मिळवल्यानंतर पूर्ण वर्ग संख्या मिळते? 12च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या 16 आहे. 12 मध्ये 4 जर मिळवले तर 16 ही संख्या मिळते. 16 ही संख्या 4चा पूर्ण वर्ग आहे. म्हणजे 4 ही संख्या ठिकाणी मिळवावी लागणार आहे. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 46 ते 50. सूचना. पुढील पदांच्या मालिकेतील क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हा जागी येणारी पद पर्यायातून निवडा. 46वा प्रश्न आहे 0, 4, 18 प्रश्नचिन्ह 100, 180, 294. ऑप्शन्स आहेत 42, 58, 32 आणि 48. संख्या मालिका पण आहे अशी घेतलेली आहे. 0 ही संख्या 1चा घन 1 वजा 1चा वर्ग 1 बरोबर 0 ही संख्या मिळते. 4 ही संख्या 2चा घन 8 वजा 2चा वर्ग 4 8 वजा 4 बरोबर 4 ही संख्या मिळते. 18 ही संख्या 3चा घन 27 वजा 3चा वर्ग 9 27 वजा 9 बरोबर 18 ही संख्या मिळते. याच पद्धतीनं 4चा घन 64 वजा 4चा वर्ग 16 64 वजा 16 48 ची संख्या मिळते. 100 ही संख्या 5चा वर्ग 125 वजा 5चा घन 125 वजा 5चा वर्ग 25 बरोबर 100. 180 ही संख्या 6चा घन 216 वजा 6चा वर्ग 36 216 वजा 36 180 आणि 294 ही संख्या 7चा घन 343 वजा 7चा वर्ग 49 343 वजा 49 बरोबर 294. म्हणजे 4चा घन 64 वजा 4चा वर्ग 16 बरोबर 48 संख्या. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 47. 6 वजा 1 14 11 30 31 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 45 54 44 49. बघूया आपण. संख्या मालिका पण आहे अशी घेतली. एकाधिक संख्यांचा विचार करूया. संख्या लहान मोठ्या होत गेलेल्या आहेत. 6 आणि 14 यामध्ये 8चा फरक आहे. 6 अधिक 8 14. 14 आणि 30 मध्ये 16चा फरक आहे. म्हणजे 14 अधिक 16 बरोबर 30. म्हणजे 8 फरकातील फरक हा 8 येत जातो. समान आहे.
म्हणजे 16 अधिक 8, 24 म्हणजे 30 अधिक 24 बरोबर 54 ही संख्या मिळते. वजा 1 अधिक 12 बरोबर 11. त्यानंतर 11 आणि 31 मध्ये 20चा फरक आहे. 11 अधिक 20 बरोबर 31. म्हणजे 12 आणि 20 यामध्ये सुद्धा फरकातील फरक 8चाच फरक येत जातो. म्हणजे 54 ही संख्या या ठिकाणी मिळते. ऑप्शन नंबर 2. 48वा प्रश्न आहे. यामध्ये आकृत्यात दिलेल्या क्रमांक आकृत्यात कसा बदल होत गेला आहे. प्रश्नचिन्ह ठिकाणी आपल्याला पर्यायामधून आकृती निवडायची आहे. आता इथं उभी रेख जी पहिल्या आकृतीमध्ये आहे ती उभी रेख पुढील कोणावर जाते म्हणजे तिरकी अशी होते आणि मध्यभागी त्या रेषेला समांतर 2 रेषा तयार होतात. नवीन 2 रेषा येतात. त्यानंतर पुढील आकृतीमध्ये ही जी मधली तिरकी रेषा आहे ती पुढील कोणावर जाते म्हणजे या ठिकाणी अशी येणार आहे. इथं पुढे आलेली आहे आणि सम्मुख बाजूवर ज्या एक एक रेघ होती त्या रेघेला नवीन एक एक रेघ वाढते. त्यानंतर पुढील आकृतीमध्ये ही जी रेघ आहे ती पुन्हा अशी उभी होणार आहे आणि मध्यभागी एक एक रेषा समांतर रेषा वाढणार आहे. अशा प्रकारची आकृती आपल्याला कोणती मिळते हे पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे. षटकोनातील उभी रेघ घटीवत लगतच्या कोनावर सरकते आणि तिला समांतर 2 रेषा येतात. ती दुसरी आकृती मिळाली. दुसऱ्या रेषेमधील पुन्हा त्याच पद्धतीनं पुढील आकृतीमध्ये षटकोनाच्या विरुद्ध 2 बाजूवर प्रत्येकी एक एक नवीन रेषा येते आणि मधली रेषा आहे ती पुढील कोनावर घटीवत सरकते. अशा पद्धतीनं यानुसार पुढील आकृती पुन्हा मध्यभागी नवीन 2 रेषा येतील आणि अशा प्रकारची आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळते. ऑप्शन नंबर 3 हा अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न क्रमांक 49 या ठिकाणी काही चिन्ह दिलेले आहेत. या चिन्हावरून प्रश्नचिन्ह जागी कोणता चिन्हांचा गट येईल तो आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे. आता यामध्ये आपण जर विचार केला तर गटातील उजवीकडील चिन्ह डावीकडे येते. म्हणजे इथं पहिल्या गटामध्ये स्टारचे जे चिन्ह आहे ते पुढील गटामध्ये सुरुवातीला आलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा काय झालेलं आहे बघा की तर वर्तुळ आणि चौरस हे रेघेसह घटीवत दिशेनं फिरतात. म्हणजे ही वर येणार आहे रेषा आणि चौरसाची खाली जाणार आहे आणि त्रिकोणाची जी रेषा आहे ही त्रिकोणाची रेषा त्रिकोण व ताऱ्यांच्या ज्या रेषा आहेत ह्या ताऱ्यांच्या रेषा घटीवत लगतच्या टोकाला जातात. म्हणजे त्रिकोणाला ही वरची जी रेषा आहे हे खालच्या टोकाला इकडे पुढच्या बाजूला येते. इथलं स्टारला जे खालची चिन्ह आहे ते पुढील टोकाला इथं गेलेलं आहे. अशा तऱ्हेनं हे चिन्ह बदलत जातात. आता इथं दुसऱ्या गटामध्ये असणारे शेवटचं चिन्ह जे आहे ते पुढील गटामध्ये सुरुवातीला येणार आहे आणि हे घटीवत चौरस आणि वर्तुळ हे घटीवत दिशेनं 90 अंशातून फिरतात. म्हणजे हे चौरस फिरल्यानंतर आकृती 3 मध्ये 2 मध्ये आणि 4 मध्ये मिळते. आता त्यानंतर वर्तुळ हे चिन्ह जे आहे ते घटीवत हे दुसरं चिन्ह आहे ते स्टार इथं आहे तसंच राहणार आहे आणि हे खालचं चिन्ह रेघ आहे ती वर अशी तिरकी येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आकृती या ठिकाणी अशा बरोबर आपल्या ठिकाणी मिळते. यानुसार पर्याय 3 मधील चिन्हांचा क्रम आपल्याला प्रश्नचिन्हा जागी मिळतो. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 RLF OJE LHD IFC प्रश्नचिन्ह 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. ऑप्शन्स आहेत UNG FCA FED आणि FDB. RLF या ठिकाणी आपण अक्षरमाला या ठिकाणी आहे अशी घेतलेली आहे. RLF OJE LHD IFC प्रश्नचिन्ह यांचे क्रम आपण लिहून घेऊया.
R18, L12, F6, O15, J10 आणि E5, L12, H8, D4, I9, F6 आणि C3. आता या क्रमांकामध्ये असणारा संबंध बघूया. 18 आणि 15 म्हणजे आरच्या मागील तिसरे वर्णाक्षर ओ आहे. त्यानंतर एलच्या मागील दुसरे अक्षर जे आहे आणि एफच्या मागील पहिले अक्षर ई आहे. त्याच पद्धतीनं ओच्या मागील तिसरे अक्षर यल, जेच्या मागील दुसरे अक्षर एच आणि ईच्या मागील पहिले अक्षर डी, एलच्या मागील तिसरे अक्षर आय, एचच्या मागील दुसरे अक्षर एफ आणि डीच्या मागील पहिले अक्षर सी. याच पद्धतीनं आयच्या मागील तिसरे अक्षर म्हणजे 9 - 3 6 आणि 6 क्रमांकाचं अक्षर एफ आहे. एफच्या मागील दुसरे वर्णाक्षर 6 - 2 4, 4 क्रमांकाचं अक्षर डी आहे. सीच्या मागील पहिले अक्षर 3 - 1 2 येईल आणि 2 क्रमांकाचं अक्षर बी आहे. एफ डी बी हा समूह मिळाला ऑप्शन नंबर 4. त्यानंतर दुसरा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तीच अक्षरमाला घेतलेली आहे, त्यांचे क्रमांक आपण घेतलेले आहेत. या प्रत्येक गटातील वर्णाक्षराच्या क्रमांकामधील फरक आपण बघूया. 18 आणि 12 मध्ये -6चा फरक आहे. त्यानंतर -6चा फरक आहे, म्हणजे समान फरक आहे. इथं -6 -6. 15 10 -5चा फरक आहे. 10 5 -5चा फरक आहे. 12 8 -4चा फरक आहे आणि 8 -4 4. त्यानंतर 9 - 3 6 6 - 3 3. म्हणजे फरक -6 -5 -4 -3 असा फरक समान आहे. आणि -2 फरक असणारा पर्याय एफ डी येतो. हा पर्याय आपण निवडलेला आहे. मग राहिलेल्या 3 पर्यायापैकी आपल्याला निवडायचा आहे. तर वर्णाक्षरामध्ये संबंध म्हणजे -6 -5 -4 -3 -2 तर येणार नाहीच आता, कारण वजा निवडलेला आहे आपण -2चा फरक. मग आता इथं ह्याला संबंध असणार -6चा फरक असणारं पद कोणतं आहे, तर UNG 21 14 आणि 7. 21 14 आणि 7. 21 आणि 21 - 7 14, 14 - 7 7 येईल. 21 क्रमांकाचा अक्षर यू, 14 क्रमांकाचा अक्षर एन आणि 7 क्रमांकाचा अक्षर जी आहे. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये फरक अशा प्रकारे समान येत नाही. तिसऱ्यामध्ये फरक समान येतो, परंतु -1चा फरक या ठिकाणी येतो. -1 आपल्याला इथं क्रमानं बसत नाही, म्हणून -7 फरक असणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेने आपण आज परीक्षा मंडळाच्या प्रश्नपत्रिकेत 2019च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 26 ते 50 असे 25 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले. हा व्हिडिओ आपण जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. मॅथ सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करा. या पुढील भाग जो आहे उदाहरण क्रमांक 51 ते 75 या उदाहरणांचा व्हिडिओ आपण लवकरच पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.